संघ आहे मैदानाच्या आतमध्ये भाताने मास्टर आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहेत कानिवडे मास्टर. आजच्या दिवसातील पहिला चेंडू टाळ्यांचा गजर होऊ द्यात. ओव्हर द विकेटने पहिला बॉल आपण पाहिला गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉल वरती ते एक धाव कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला भेटतात. दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक धाव येत आहेत राजू सध्या गोलंदाजी मार्क्स वरती आपण पाहू शकतायत. राजू घरत खानिवडे मास्टर संघाच्या माध्यमातून आपण या खेळाडूला खेळताना पाहतात. दुसऱ्या बाजूने भाताने मास्टरचा संघ एका बाजूने राजू घरत गोलंदाजी करतायत. आतापर्यंत वयाची 48वी त्याने गाठलाय. खूप चांगला खेळ ते मैदानाच्या आतमध्ये करतात आणि नेहमीच आपण त्यांना पाहिलंय. पहिला बॉल वरती जर आपण पाहिली तर सिंगलने इथे मात्र खातो ओपन करत असताना धावसंख्या 1 रन. प्रमुख मान्यवर व्यासपीठावरती मॅच आनंद घेत आहेत. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय गलीमध्ये. तिथे खेळाडू वेगाने चेंडूवरती प्रस्थान करतायत. एक धाव तिथे आपल्याला पाहायला भेटतात. धावसंख्या 1 ने मात्र पुढे जाऊन पोहोचले असताना संघाची धावसंख्या सध्या जर आपण पाहिली ना तर धावफलकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. श्री गणेश गास्कोपुरी मास्टर विरार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण दमदार स्पर्धा सध्या या मैदानावरती पाहू शकतायत. आदरणीय लक्ष्मण पाटील साहेबांचं आगमन होत आहेत. सहर्ष स्वागत पुन्हा एकदा. बॉलला मात्र भिरकावला चेंडू चालला डीप मध्ये. खेळाडू वेगाने येत आहेत. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला भेटला आणि दुसरी धाव घेत असताना खेळाडू इथे मात्र धावचीच्या स्वरूपाने बाद होत आहे. आदरणीय लक्ष्मण पाटील साहेबांचं आगमन होत आहेत. सहर्ष स्वागत पुन्हा एकदा. बॉलला मात्र भिरकावला चेंडू चालला डीप मध्ये. खेळाडू वेगाने येत आहेत. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला भेटला आणि दुसरी धाव घेत असताना थँक्यू सो मच. डीजेच्या माध्यमातून तर्पण पाटील सध्या ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये जोडले गेले आहेत. श्री सत्यनारायण मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून आपण हे खूप चांगलं शामियानं या मैदानावरती उभारलं गेलं आहे. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय. तिथे आपल्याला पाहायला भेटतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी वेगाने करतायत. आणखीन एक खेळाडू धावचीच्या स्वरूपाने बाद होण्याची शक्यता तिथे होती. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या सध्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत त्या मात्र 3 धावा. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर चेंडूचा कळ संपला गेला 3 आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत मात्र आपण पाहिलं तर 5 धावा. 4 चेंडूचा कळ संपला गेलाय. 5 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 2 चेंडूचा कळ मैदानाच्या आतमध्ये अजून येणं बाकी आहे. रेटम ओव्हर द विकेटने पुढील बॉल राजू. बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र हलक्या हाताने फक्त कट करतायत. ढकलून देत आहेत. एक धाव तिथे आपल्याला पाहायला भेटतात. धावसंख्या 1 ने मात्र आपण पाहिली तर पुढे ऍड होत असताना जाऊन पोहोचतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. चेंडू फेकून झाला आतापर्यंत या षटकादरम्यान 5 धावसंख्या 6 धावा. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या मात्र आपण पाहू शकतायत. संघाच्या धावसंख्या 6 धावा. अंतिम बॉल. हलक्या हाताने चेंडूला फक्त डिफेन्सिव्ह पद्धतीने पुश करतात. ढकलून देत आहेत. तिथे एक धाव आपल्याला पाहायला भेटतात. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय. रनिंग बिटवीन द विकेट वेगाने होईल का मात्र तिथे आपण पाहिलं तर खेळाडू बाद होत आहेत. पंच हरेश्वर पाटील सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. खेळाडू हे धावचीच्या स्वरूपाने बाद. आणखीन एक धक्का. आदरणीय लक्ष पुश करतात. ढकलून देत आहेत. तिथे एक धाव आपल्याला पाहायला भेटतात. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय. रनिंग बिटवीन द विकेट वेगाने होईल का मात्र तिथे आपण पाहिलं तर खेळाडू बाद होत आहेत. पण धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या त्या मात्र 7 धावा. चेंडूचा कळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर पहिलं षटक तिथे संपलं गेलं. नवीन गोलंदाजी मार्क्स वरती येत असताना आपण पाहू शकतायत मिस्टर आपण गोलंदाज राजेश घरत
विशाल येतात गोलंदाजी मार्क्स वरती सध्या. राईट ओव्हर द विकेटने गोलंदाज रेडी होतात पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन. पुलटस बॉल होता, कनेक्ट करण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवून दिलाय, सरळ चेंडू मात्र निघून जातो. एक धाव तिथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीत. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नर आणि मिड विकेट रिझर्व्ह मध्ये खूप चांगलं फिल्डिंग करतायत आणि धावसंख्या सध्या पण धावफलकावरती पाहिली तर 1 मात्र पुढे जाऊन पोहोचले असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर खूप चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. तर निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला भेटते. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर निर्धाव स्वरूपाने मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचताय. चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. या षटकातील 2 चेंडू समाप्त होत आहेत. रेटम ओव्हर द विकेटने पुढील बॉल भिरकावण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक आहे हवेमध्ये. बॉल झेलची संधी तिथे तर होती मात्र खेळाडू या बॉल पर्यंत पोहोचत नाही. तर जेलवरती पोहोचत नाही. तिथे एक धाव आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचले असताना टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. तीन षटकानंतर कोल्ड ड्रिंक्स आपण जो ड्रिंक्स ब्रेक आहे तो मैदानाच्या आतमध्ये जाईल. त्यानंतर आपण मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या व्यासपीठावरती करणार आहोत. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात 9 धावा. षटकातील पुढील बॉल राईट ओव्हर द विकेटने. यावेळी बॉलला भिरकावलाय समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. फटका खूप चांगला आहे. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करत पंचांचा सिग्नल चौकार. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात 9 धावा. षटकातील पुढील बॉल राईट ओव्हर द विकेटने. यावेळी बॉलला भिरकावलाय समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. फटका खूप चांगला आहे. बॉल चाललाय लॉंग. खूप चांगलं टायमिंग तिथे आपल्याला पाहायला भेटलं. बॉलला पाठवलं सरळ मिड ऑनला क्लिअर करताना लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण हा दमदार चौकार पाहिलाय. राईट ओव्हर द विकेटने षटकातील पुढील बॉल. डान्सिंग डाऊन द विकेटने चेंडूला मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला टॅप केलाय. हलक्या हाताने चेंडू मात्र निघून गेलाय. डीप पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. तिथे 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट करतायत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या सध्या जर आपण धावफलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचले असताना टीमची टोटल धावसंख्या 15 धावा. चेंडू फेकून झालेत ते मात्र 5. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. खूप मेहनत संपूर्ण श्री गणेश घासकोपरी मास्टर क्रिकेटच्या वतीने घेतली गेली. बॅकफुटला जाऊन पुण्यात चेंडूला टॅप करतात. हलक्या हाताने चेंडूला पाठवलाय गॅपमध्ये. एक धाव तिथे आपल्याला पाहायला भेटतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतात आणि 2 धावा यशस्वीरित्या तिथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला भेटतात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत ते आपल्याला पाहायला भेटतात. 17 धावा धावफलकावरती लगावले गेलेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकमध्ये ऐकूयात सुमधुर संगीत. 3ऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. संपले गेल्या 2 षटकांच्या तीन षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे तो मैदानाच्या आतमध्ये जाईल कारण की नुकताच 2 षटक संपले गेलेत. खेळाडू हे 3 षटकानंतर तिथे आपल्याला पाण्याची गरज असणार आहे त्यामुळे आपण 3ऱ्या षटकानंतर तो पाणी तिथे मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेकच्या माध्यमातून घेऊन जाणार आहोत. 2 षटक मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. 2 षटकानंतर धावसंख्या 17 धावा. ड्राईव्ह केला चेंडूला आपण पाहतात. हलक्या हाताने बॉलला खेळून काढला. बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र खेळून काढतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटला आणि 2 धावा कंप्लीट करत असताना बॅट्समॅन राजेश सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. 2 धावा येत आहेत. या 2 धाब्याने संघाची धावसंख्या सध्या धावफलकावरती आपण पाहिली जाऊन पोहोचले असताना 2च्या सहाय्याने 19 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. जय महाराष्ट्र भाताणेचा संघ आपण पाहू शकतात. क्लीन बोर्ड यष्टा उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर डिस्ट्रॉय. कुठल्याही प्रकारच्या हालचाल करण्याची तिथे संधी दिली नाहीत आणि सरळ चेंडूने मात्र यष्टांचा वेध घेत
डीजे मॅडी नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर धनंजय पाटील पिंटू या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू संपूर्ण भारताने परिसरामध्ये आपण या खेळाडूचा बोलबाला पाहिलाय. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये त्याचा खेळ हा त्याला दाखवावा लागेल. अनेक जण सध्या जोडले गेल्यात. NXT लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट युट्यूबवरती प्रक्षेपित होताना पाहू शकतात. आपल्या व्यासपीठावरती आपण सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय सन्माननीय बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे आदरणीय सन्माननीय श्री काशीनाथ गोविंद पाटील साहेब त्यांच्या जोडीने वॉर्ड क्रमांक 7 चे नगरसेवक आदरणीय सन्माननीय सदानंद पाटील साहेब ड्राईव्ह करतात हलक्यात आणि फॉलो थ्रो मध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला भेटलं. चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाने मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. धावपलकावरती धावा सध्या आपण पाहिल्या ना तर धावसंख्या 19 धावा आहे. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त होत आहेत. अजूनही 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी असतील. गोलंदाज ओव्हर द विकेटने या बिलचा बॉल पिचिंग जर पाहिली तर लेग स्टंपच्या खूपच बाहेर आहे. तर व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. व्हाईट बॉलच्या स्वरूपाने धावसंख्या आपण धावपलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचले असताना 20 धावा. रोहित पाटील त्यांच्या साथ स्कोरिंगची भूमिका बजावत आहेत. घासकोपरी गावातील सर्व स्वयंसेवकाची भूमिका आज बजावत असताना आपापलं काम पार पडतायत हे देखील खूप महत्वाचं आहे. ब्रोकल मधून चेंडूला मात्र हलक्यात स्टीअर केलाय. बॉल झालाय मिड ऑन मध्ये खेळाडू आहेत तर लॉंग ऑन मध्ये वेगाने चेंडूवरती येतात. फिल्डिंग चांगली झालाय. थ्रो ॲक्युरेट झालाय. तिथे मात्र खेळाडू धावची संधी होती मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट करत असताना 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचले असताना टीमची टोटल धावसंख्या 22 धावा. थोड्याच वेळामध्ये मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या एका षटकानंतर करणार आहोत. आतापर्यंत चेंडू फेकून झालाय तर रोहित आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. षटकातील पुढील बॉल या बिलचा बॉल पिचिंग जर पाहिली तर लेग स्टंपच्या बाहेर विकेट किपर बीट झाल्यात. मागील खेळाडू बीट झाल्यात. बॉल चाललाय पंचांचा व्हाईट बॉलचा सिग्नल आणि व्हाईट बॉल वरती आलेला हा चौकार. एकूण 5 धावा ऍड होत असतात. वरती 27 धावा. यानंतर होणारा सामना घासकोपरी मास्टर विरार वर्सेस खारीगाव मास्टर. त्यानंतर होणारा सामना कोपरी मास्टर वर्सेस गोंडबंदर मास्टर, कासार वलवली मास्टर वर्सेस नवघर मास्टर असे 8 संघ आज आपण संपूर्ण दिवसामध्ये खेळताना पाहणार आहोत. थोड्याच वेळामध्ये घासकोपरीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण त्यांना पाहणार आहोत. धावसंख्या 27. उडवलाय समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. फटका खूप चांगला आहे. एक्झिक्यूट केला गेलाय. तिथे 1 धाव आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि धावपलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर पुढे जाऊन पोहोचले असताना 28 धावा. धावपलकावरती लगावला गेला. शेवटचा बॉल असेल त्यानंतर आमची ड्रिंक्स ब्रेकची जी आपण गाडी पाहतात ती मैदानाच्या आतमध्ये जाईल. या शेवटच्या बॉल नंतर धावपलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या मात्र 28 धावा. अंतिम बॉल डान्सिंग डाऊन द विकेट पुढे खेळण्याचा प्रयत्न. बॉलला भिरकावलाय. सरळ चेंडू मात्र निघून गेलाय. 1 रन तिथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. षटक क्रमांक 3 संपला गेला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती 29 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होतोय. मैदानी भिडली बघा सुंदर अशी ही जंग. आयोजन आणि नियोजनानं सामन्याला चढलाय रंग. मैदानी भिडली बघा सुंदर अशी जंग. आयोजन आणि नियोजनानं सामन्याला चढलाय रंग. सारे खेळाडू हो दमदार, सारे खेळाडू हो दमदार. घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. आमचे घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. आमचे घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. संघ एकामेकांना भिडती. अटीतटीच्या होती लढती. एकमेकांवरी भारी पडती.
संग एका पिताना भिडती व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे आदरणीय सन्मान श्री काशीनाथ गोविंद पाटील साहेबांचा आपण सन्मान आपल्या व्यासपीठावरती करूयात. मी आदरणीय सन्माननीय मनोहर पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ असे व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आदरणीय सन्माननीय श्री काशीनाथ गोविंद पाटील साहेबांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती होत असताना व्यासपीठावरती आपण पाहू शकता यथोचित स्वागत सन्मान होत असताना मायेची शाल या स्पर्धेची आठवण म्हणून आपण पुष्पगुच्छ आणि हे सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा व्यासपीठावरती यथोचित हा स्वागत सन्मान सध्या पाहू शकतायत. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आदरणीय सन्माननीय श्री काशीनाथ गोविंद पाटील साहेबांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण पाहिला. त्यानंतर पुढील सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करूयात. वॉर्ड क्रमांक 7 चे नगरसेवक आदरणीय सन्माननीय सदानंद गजानन पाटील साहेबांचा आपण सन्मान करूयात. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन रामा पाटील साहेबांना आपल्या शुभ असे सन्मान केला जाईल. वॉर्ड क्रमांक 7 चे नगरसेवक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असलेले आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक क्रिकेटवरती अपार प्रेम असणारा असं व्यक्तिमत्व ज्यांचा सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पाहू शकतायत. मायची शाल एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये क्रिकेटवरील अफाट प्रेम असणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सध्या आपल्या व्यासपीठावरती सन्मान आदरणीय रामा पाटील साहेबांच्या शुभ असे हा सन्मान आपण तिथे पाहू शकतायत. त्यानंतर माजी नगरसेवक आदरणीय सन्माननीय श्री विनय दिवाकर पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचा सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करणार आहोत. हा सन्मान करण्यासाठी मी आयोजन कमिटीतील संदीप पाटील यांना जनार्दन पाटील यांना विनंती करतोय. जनार्दन पाटील साहेबांच्या शुभ असे आपण त्यांचा सन्मान करूयात. संदीप पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ असे संदीप पाटील यांच्या शुभ असे तिथे आपल्याला सन्मान पाहायला भेटतोय. माजी नगरसेवक आदरणीय सन्माननीय श्री विनय दिवाकर पाटील साहेबांचा नगरसेवक आहे त्यांचा हा सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पाहू शकतायत. आदरणीय संदीप पाटील यांच्या शुभ असा सन्मान आमच्या आयोजन नियोजन कमिटीचे महत्वाचे मेंबर आहेत. त्यांच्या शुभ असा सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पाहू शकतायत. त्यांच्या जोडीने आदरणीय सन्माननीय श्री विजय पाटील मामा आपल्या व्यासपीठावरती आहेत. तर मामा आपला देखील सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. हा सन्मान आपण मान्यवर आदरणीय सन्माननीय भालचंद्र पाटील साहेबांना मी विनंती करू आपल्या शुभ असे विजय पाटील मामा यांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती होत आहे. आदरणीय भालचंद्र पाटील यांच्या शुभ असे आपण सन्मान आपल्या व्यासपीठावरती पाहू शकतायत. विजय पाटील मामा यांचा हा सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पाहू शकतायत. मायची शाल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून आपण त्यांना सन्मान चिन्ह प्रदान करून त्यांचा सन्मान टाळ्यांच्या गजरामध्ये आपण विजय पाटील मामा क्रिकेटवरील अफाट प्रेम असणारा आणखीन एक व्यक्तिमत्व आपण ज्यांचा सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पाहू शकतायत. त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती कुपरी गावातील ग्रामस्थांच्या वतीने आपण आदरणीय विष्णू पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करूयात. हा सन्मान करण्यासाठी मी जनार्दन पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते विष्णू पाटील साहेबांचा सन्मान कुपरी गावातील आपण पाहतात ग्रामस्थ आणि त्यांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती होतोय. स्कोर जर आतापर्यंत आपण पाहिला तर धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या 40 धावा. सध्या पण आपल्या व्यासपीठावरती 4 षटकानंतर 40 धावा आहेत. व्यासपीठावरती विष्णू पाटील साहेबांचा सन्मान जनार्दन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण पार पडताना तिथे आपण पाहू शकलात. त्यानंतर माजी उपसरपंच आदरणीय सन्माननीय प्रभाकर ओगे साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करणार आहोत. मी देवा पाटील साहेबांना विनंती करेन आपण पुढे या. आपल्या शुभ असे आदरणीय सन्माननीय देवा मात्रे साहेब आहेत. देवा
षटकार घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार आमचे घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार सो मच. आपण आपल्या व्यासपीठावरती सन्मान तिथे पाहू शकलात. आदरणीय माजी उपसरपंच प्रभाकर नामदेवगे साहेबांचा आपण सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पाहिलात. सर्व मान्यवरांचं आम्ही यथोचित स्वागत सन्मान अगदी करणार आहोत. मात्र मॅचच्या दिशेने आमचं लक्ष आहे. धावा धावपलकावरती सध्या लगावल्या गेल्या आहेत. रोहित आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 44 धावा 44 सध्या उभारल्या गेल्यात. राऊंड विकेटने बॉलला मात्र ढकलून दिलाय. बॉल चालला सरळ डीप पॉइंट मध्ये. खेळाडू वेगाने चेंडूवरती प्रस्थान करतायत. एक धाव तिथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय. मात्र दुसऱ्या धावेसाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाहीत. एकच धावेत एका धावेने संघाची धावसंख्या 45 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणखीन एक सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करणार आहोत. आपणा सर्वांचे म्हणजे आपण पाहू शकता प्रभाग समिती सी चे सभापती लाडके नगरसेवक आदरणीय सन्माननीय श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेबांचा सन्मान करूयात. मी माजी नगरसेवक सदानंद पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते प्रभाग समिती सी चे सभापती आणि वॉर्ड क्रमांक 2 चे नगरसेवक डॅशिंग आपण पाहत आहेत. नेहमीच क्रिकेटवरती प्रेम आहेत तर आपण यज्ञेश्वर अनंत पाटील साहेबांचा सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करूयात. सर्वाधिक मोठा हातभार त्यांचा देखील लाभलाय. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये आपण घेऊन जा. आयोजन कमिटीला आपण विनंती करतो आपण रेडी राहा कारण की भरपूर ऊन आहे त्यामुळे तिथे आपल्याला पोहोचणं बंधनकारक आहेत. सध्या आपण आपल्या व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान पाहू शकतायत. आमचे घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार ही संकल्पना ज्यावेळी उदयास आली ही संकल्पना साकारायची होती. घासकोपरी संघाची जी स्पर्धा पार पाडायची होती त्यावेळी सर्वाधिक मोठा हातभार या व्यक्तीचा लागलाय. तर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये माझे सभापती व आपण पाहू शकता प्रभाग समिती सी चे सभापती आदरणीय सन्माननीय श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेबांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती. मायेची शाल एक सन्मान चिन्ह आणि त्यानंतर या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती. नेहमीच तुम्ही पुष्पगुच्छासारखे बहरत राहू ही परमेश्वराचरणी प्रार्थना पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने मी श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेबांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. महिला कक्ष आपल्या बाजूने आहेत. सर्व महिला सध्या दाखल होत आहेत. नक्कीच नाश्त्याची सुविधा आहेत तर सर्व महिलांना मी विनंती करू सुरुवातीला आपण नाश्ता आहे तो नाश्ता करून घ्या. नंतर आपला महिला कक्ष आहे त्या महिला कक्षामध्ये आपण सर्वांनी विराजमान व्हा. धावा धावपलकावरती लगावल्या गेल्यात. सध्या टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 45 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्यात. पुढील बॉल राऊंड विकेटने बॉल बॉल निघून गेला. सरळ क्षेत्ररक्षक आहेत तर लॉंग ऑन मध्ये वेगाने प्रस्थान करतायत. एक रन तिथे पाहायला भेटतात. दुसऱ्या धावेसाठी कुठलाही कॉल नाहीत आणि एका धावेने संघाची धावसंख्या सध्या जर आपण पाहिली ना तर जय महाराष्ट्र भाताने संघाची धावसंख्या आहे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 46 धावा. यानंतर होणारा सामना 2 संघ आपण टॉस्का बॉस मध्ये या. घासकोपरी मास्टर संघाचे कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला खारीगाव मास्टर. व्हाईट बॉलचा इशारा सध्या पंच मैदानाच्या आतमधून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. व्हाईट बॉलने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचत आहेत त्या मात्र 47 धावा. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. धावसंख्या 47 धावा. नाश्त्याची सुविधा उपलब्ध आहेत. सर्वांना मी विनंती करू आपण नाश्त्याचा आस्वाद घ्या. काय बॉल आहे उचली घेतोय. समरिंग डिलिव्हरी तिथे आपल्याला पाहायला भेटली. डायरेक्ट हिट करतात पंच हरेश्वर पाटील सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. खेळाडू मात्र धावचीच्या स्वरूपाने बाद होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. श्री छत्रपती शिवाजी महाराज जर म्हटलं तर 36 सत्तींचे बल असणारे तर त्रस्त मोगलांना करणारे परत न फिरणारे ती तिन्ही जगात जाणणारे शिस्तप्रिय व वाणिस्ते जिजाऊंचे पुत्र मग महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे राज्याचे हितचिंतक जय जनतेचा राजा म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल आणि डीज ऑपरेटरच्या माध्यमातून नक्कीच आपण ते सॉंग्स सध्या डेडिकेट करत असताना पाहू शकतायत. चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 5 धावा धावफलकावरती आहेत त्या 47 धावा. प्रथमतः बॅटिंग करतोय जय महाराष्ट्र भातानेचा संघ आणि क्षेत्ररक्षण करतोय खानिवडे मास्टरचा हा संघ. अंतिम बॉल असणार आहे राऊंड विकेटने. बॅकफुटला जाऊन चेंडूला टॅप केलं गेलंय तर कंप्लीट करण्याचा बाद होत असताना आपण पाहू शकता. धावा धावफलकावरती पहिल्या डाबामध्ये उभारलाय
विजयासाठी जर आपण पाहिलं ना तर लक्ष ठेवलं गेलंय ते मात्र 48 धावांचं. या 48 धावा दुसऱ्या डावामध्ये या इनिंग मध्ये पूर्ण होतात का ह्याचं कॉमेंट्री बॉक्स मधून अहवाल सांगण्यासाठी आपल्याला जोडले जातील. मात्र एक टॉस देखील महत्वाचा होणार आहे. त्या टॉस साठी मी पुन्हा एकदा विनंती करेन घासकोपरी मास्टर आणि खारीगाव मास्टर, घासकोपरी मास्टर विरार संघाचे कर्णधार आणि खारीगाव मास्टर संघाचे कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स आहे जिथे मुख्य टॉस का बॉस आहेत तिथे आपण उपस्थित राहायचं आहेत. तिथे महत्वाचा टॉस देखील होणार आहेत. आग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग अंतर्गत आग्रिकोली 40+ मास्टर क्रिकेट स्पर्धा आपण या मैदानावरती पाहू शकतायत. थोड्याच वेळामध्ये घासकोपरी मास्टर आणि खारीगाव मास्टर स्पर्धेचा टॉस देखील केला जाईल. थँक्यू सो मच मान्यवर या स्पर्धेसाठी जॉईन झाले त्याबद्दल पुन्हा एकदा. बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय सन्माननीय काशीनाथ गोविंद पाटील साहेब, त्यांच्या जोडीने आपण पाहिलं तर वॉर्ड क्रमांक 7 चे नगरसेवक आदरणीय सन्माननीय श्री सदानंद गजानन पाटील साहेब, आदरणीय श्री विजय पाटील मामा, त्यानंतर विनय पाटील साहेब माझे नगरसेवक, प्रभाग समिती C चे सभापती श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेबांना आपण पाहू शकता. त्यांच्या जोडीने आदरणीय प्रभाकर ओगे साहेबांना देखील आपण पाहू शकतायत. हे सर्व मान्यवर सध्या मैदानाच्या दिशेने आपण जे पाहुणे मंडळी आहेत ते या स्पर्धेमधून रजा घेत आहेत. त्यानंतर टॉस होणार आहेत. घासकोपरी मास्टर संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला खारीगाव मास्टर संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. Health check, health check, health check. DJ Umesh. Health check. युगायुगाचा घडतंगार यवन सागरी करतंगार युगायुगाचा घडतंगार यवन सागरी करी सरदार मराठा मर्द होऊन पुरुष मराठा मर्द होऊन पुरुष छाटला शत्रूच्या बुटा छाटला शत्रूच्या बुटा तारा वीर हरा करता शिवाजी राजा तारा वीर हरा करता शिवाजी राजा थँक्यू. खारीगाव मास्टर संघाचे कॅप्टन आणि श्री गणेश घासकोपरी मास्टर संघाचे कॅप्टन आपण या आदरणीय रामा पाटील साहेबांना मी विनंती करू आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. श्री गणेश घासकोपरी मास्टर विरारच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा थेट पाहू शकतात. आदरणीय रामा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मॉनिटर कमिटर हॅलो 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 याला खारीगाव हॅलो हॅलो खारीगाव संघाचे कॅप्टन आपण या खारीगाव मास्टर संघाचे कॅप्टन मी विनंती करू आपण लवकरात लवकर या. हॅलो हॅलो आता याला मोठा बदल हॅलो 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 बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आपण लवकरात लवकर बॅट्समॅन पाठवा. खारीगाव संघ कॅप्टन आपण लवकरात लवकर या कारण की एका इनिंग नंतर इथे कॅप्टन येणं बंधनकारक आहे. थोडंसं घाई करा. हॅलो जो आपण टॉस पाहू शकताय तर सध्या जो टॉस आहे तो आमच्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचूयात. एका बाजूला असेल श्री गणेश संघ घासकोपरी असं आपल्याला पाहायला भेटतोय जो कॉइन आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे
आग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ असं आपण त्या टॉस वरती लॉबो सध्या पाहू शकतायत आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश संघ हा. घासकोपरी असं जी. आपण टॉस सध्या जी पाहतायत. हल 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 जी हल जी हल हल चला दोन्ही संघांचा जो 12वा खेळाडू आहे कृपया करून आपण टॉस बॉक्स मध्ये या. एकंदरीत कमेंट्री स्टुडिओ मध्ये यायचं आहे. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू तसेच कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहत. या ठिकाणी प्रतीक्षेमध्ये आहेत मान्यवर देखील. थोडीशी गाय करा प्लीज विनंती करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. आगतम स्वागतम सुस्वागतम. श्री गणेश संघ घासकोपरी मास्टर 40+ चा शानदार सोहळा आपण पाहू शकतायत. या करूया या स्पर्धेची सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती महाराष्ट्राचा आराध्य दैवत पाली ओझर थेऊर मोरगाव रांजणगाव लेण्याद्री सिद्धटेक महाड अष्टविनायकांसाठी विशेष प्रसिद्ध. प्रथमतः श्री गणरायाला वंदन करतो. स्वरांची देवता श्री सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होतो. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे 105 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्या 105 हुतात्म्यांना त्रिवार वंदन करतोय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानवतेचे निर्मणी दीनदलितांचे गोरगरिबांचे कैवारी युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार मुजरा करतोय. ज्या बळीराजामुळे तुम्हा आम्हा सर्वांना 2 वेळचं अन्न नसीब होते त्या बळीराजाला त्रिवार मुजरा करतोय. हिंदवी स्वराज्याच्या प्रतिष्ठापनेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे आणि शूरवीर बाजीप्रभू देशपांडेंना त्रिवार मुजरा करतोय. आणि ज्यांचा इतिहास वाचून तुम्हा आम्हा सर्वांचं रक्त सळसळतं. शरीरांतर्गत रुधिर जणू काही पाण्याप्रमाणे खळखळतं ते थोर राजे कुलवाडी भूषण शककर्ते सर्वजन प्रतिपालक भूमिपुत्र रणधुरंधर परमप्रतापी दिग्विजयी महामानव क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत योगी राजाधिराज पराक्रमी प्रेरणादायी स्वच्छ राजकारणी जिद्दी मुत्सद्दी निर्भीड शूरवीर प्रगल्भ बुद्धिमान चारित्र्य संपन्न प्रजावत्सल न्यायप्रिय जगविख्यात प्रयत्नवादी विज्ञाननिष्ठ निर्व्यसनी शक्तीपीठ ज्ञानपीठ प्रेमळ बहुभाषिक संभाषण चतुर समताधिष्ठ निस्वार्थी कदरदान स्वराज्याचे सुराज्याचे आद्य संकल्पक आद्य क्रांतिकारक धर्म सुधारक नौसेनेचे जनक महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू भारत भूषण राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी अष्टप्रधान वेष्टित अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत विश्ववंद्य श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी 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 प्रणाम करतोय. आणि मी समालोचक दीपेश नरेश गंडे या ठिकाणी समालोचन कार्याला प्रारंभ आणि यश शुभारंभ करतोय. 40+ क्रिकेट आपण पाहतोय. खर तर एक धाव आरोग्यासाठी आणि या वयाची 40 उलटल्यानंतर खऱ्या अर्थाने या क्रिकेट खेळणं हे फारच पोषक मानलं गेलंय. कारण आज ऑनलाईनचा जमाना आहे आणि ऑनलाईनच्या जमान्यामध्ये खरं तर मैदानी खेळ कुठेतरी लुप्त होत चालले आहेत. परंतु 40+ क्रिकेट हे उभ्या तरुणाईसाठी प्रेरणा स्तोत्र आहे. आपण वळूयात टॉस बॉक्स मध्ये आणि गोलंदाज आपण पाहू शकतात. गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहेत. स्कोर कार्ड एकंदरीत सजलेला आहे. ॲक्युरेट फलकावर 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खानिवडे मास्टर्स हा संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय. टार्गेट जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट 48 5 षटकांमध्ये 48 धावांचं टार्गेट समोर ठेवण्यात आलंय. सुंदर अशा वातावरणामध्ये स्पर्धा आपण पाहतोय आणि मैदानी खेळांची खूप आवश्यकता आहे. आज खरं तर स्मार्टफोन ने अनेक तरुणांचं जे आयुष्य आहे ते व्याप्त केलेले आहे. परंतु मैदानी खेळ लुप्त होत चाललेले आहेत आणि आज उभ्या तरुणाईसाठी प्रेरणास्त्रोत काय असेल तर 40+ हे क्रिकेट. एक धाव
आरोग्यासाठी खूप छान प्रकारे आपण पाहू शकता येतं हे आयोजन आणि नियोजन. सर्वात कौतुकास्पद गोष्ट कोणती असेल तर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचं हे ऐतिहासिक मैदान, काय जबरदस्त मैदान आपण पाहतोय. अत्यंत सुसज्ज, नेटनेटकं, सुशोभित, प्रेक्षणीय, दर्शनीय स्वरूपाचं मैदान, प्रत्येक खेळाडूची स्वप्नपूर्ती या मैदानाच्या माध्यमातून. यावेळेला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. खूप छान प्रकारे अजिंक्य मधुकर रहाणे कॉपी बुक स्टाईलने खेळला गेलाय. एकदा जरूर परिपूर्ण 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका साईडने मिस्टर विलासला आपण पाहतोय, दुसऱ्या साईडने मिस्टर सुरेश. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त एकेर झालाय आणि 7 धावा या फलकावर खानिवडे मास्टर्स या संघाच्या माध्यमातून. 7 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. चला आपण वळूयात टॉस बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. जाऊयात आपण नाणेफेकीच्या कॉलकडे. आदरणीय सन्माननीय घासकोपरी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय श्री रामा पाटील साहेब आणि त्यांच्या जोडीने असणार आहेत. नाणेफेकीचा कॉल आपण इथे करतोय. 2 संघांदरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जातोय. अग्री कोळी म्हणून कॉल होता आणि सध्या अग्री कोळी म्हणून कॉल जिंकलाय. खारीगाव संघ आपल्याला इथे कोल्ड ड्रिंक्स देऊन आपण आमचा सन्मान करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून रामा पाटील साहेबांच्या शुभ त्यांना हा कोल्ड ड्रिंक्स तिथे परिधान करूयात. खारीगाव मास्टर संघाने टॉस जिंकलाय, तर निर्णय आमच्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये आपण लवकरात लवकर पोहोचवा. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे आवाज ऐकूयात पालघर जिल्ह्यातील एक गोड आवाज दीपेश खंडी सरांचा. थँक्यू. वेलकम बॅक. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा फलकावरती सुचलेल्या आहेत. 8 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर योगेश या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. भाताणे संघाच्या माध्यमातून यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. ग्राउंड शॉट आपण पाहतोय. एक धाव जरूर परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत आणि या वेळेला चुकीच्या एंडला थ्रो झालाय. प्रेझेन्स ऑफ माइंडची कमतरता. अगदी स्वतःच्या एंडवर आराम के साथ फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु दैव देते आणि कर्म नेते अशी अवस्था बघायला मिळाली. या वेळेला प्रेझेन्स ऑफ माइंडची परिपूर्ण समय सूचकतेचा अभाव जो एकंदरीत परिपक्वरित्या आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार जर आपण केला फलकावरती पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले. ते एकंदरीत पाहायला मिळते 10 धावसंख्येवर 10 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ झालाय. 5 षटकांचा हा सामना आहे. 48 धावांचं टार्गेट खानिवडे मास्टर्सच्या संघासमोर ठेवण्यात आलंय. प्रथम फलंदाजी करत असताना भाताने मास्टर्सच्या संघाच्या माध्यमातून 47 धावा आपण पाहिल्या. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. एवढा साईडला अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन फ्लॉप बघायला मिळालाय. गुड कॅच ऑफ क्वालिटी डीप मध्ये सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. अप्रतिम झेल बघायला मिळालाय. महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून कॅचेस विन द मॅचेस म्हटलं गेलंय. न्यू मॅन इन झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पण पाहू शकतायत मिस्टर नरेश या ठिकाणी या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. या वेळेला साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. ऑप्स्टमच्या बाहेरचा चेंडू होता. ग्रामीण क्रिकेटची फार मोठी शोकांतिका आहे, कारण विथ द लाईन फार कमी फलंदाज खेळतात. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू जो खेचून ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न झालाय. एकेरीवरती सॅटिस्फाईड झालेले आहेत दोन्ही देखील फलंदाज. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती फ्लाय झालाय 11 या धावसंख्येवर 11 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. 4 चेंडूंचा खेळ समाप्त अखेर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मधील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज योगेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. या वेळेला पंचमत्र आम्हाला सूचित करतायत हा वाईट चेंडू आहे. खराब चेंडू दर्शवला गेलाय. अतिरिक्त धावेसहित संघ जर आपण पाहिला फलकावर यावेळेला पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचतोय 12 या धावसंख्येवर. खानिवडे मास्टर्सचा संघ आपण पाहू शकतायत. 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका साईडने नरेश किणी सारखा स्टार खेळाडू आपण पाहू शकताय, तर दुसऱ्या साईडने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विलास करत. 2 फलंदाजांची जोडी अप्रतिम. हे षटक इकॉनॉमिकल बघायला मिळालंय आतापर्यंत.
चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर ॲक्युरेट 5 चेंडूंचा खेळ समाप्त अखेर झालाय आणि 12 धावा फलकावर. या संपूर्ण षटकात किती धावा आल्या असतील असा प्रश्न जर विचारला गेला तर आपण पाहू शकतात ॲक्युरेट 5 धावा या खर्चिक स्वरूपामध्ये बघायला मिळाल्यात. यावेळेला शेवटचा आणि अंतिम चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा स्ट्रोक सिलेक्शन प्रिफर करण्यात आलाय. एकदा जरूर परिपूर्ण षटक जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट 2. यस पंच काय सांगतात, रॅली स्प्रे हवाय का? जर रॅली स्प्रे एकंदरीत उपलब्ध करून द्यायचा आहे. पाण्याची सुव्यवस्था आणि प्रथमोपचार पेटी अगदी विनाविलंब आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा विनंती करीत आहोत. 2 षटकांचा खेळ समाप्त अखेर झालाय आणि 13 धावा या फलकावरती आपण पाहतोय. 13 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड. 48 धावांच्या प्रत्युत्तरादाखल ही धावसंख्या आपण पाहतोय. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं समीकरण ऐकूयात एक सुपरहिट सॉन्ग आणि लगेचच येऊयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. आयोजन आणि नियोजनाने सामन्याला चढलाय रंग. सारे खेळाडू हो दमदार, सारे खेळाडू हो दमदार. घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. आमचे घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. आमचे घासकोपरी गावात डीजे आदरणीय सन्माननीय श्रीयुत रमाकांत पाटील सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. एक अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमावर आधारित शिरदिल व्यक्तिमत्व. म्हणतात ना की मंदिराचा कळस जरी सोन्याचा असला तरी देखील लोक मात्र दगडाच्या पायरीवरतीच नतमस्तक होतात आणि या उक्तीचं परिपूर्ण उदाहरण आदरणीय रमाकांतजी पाटील सरांचं शुभ आगमन आमच्या व्यासपीठावर. साप आप आ गए बहार आ गई. खऱ्या अर्थाने या व्यासपीठाला 4 चांद लावण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण मनोरंजनाची भरीव कॅप्सूल, एंटरटेनमेंटचा डबल डोस, क्रिकेटचा नेत्रदीपक, दैदिप्यमान आरसपाणी, अभिजात सौंदर्य संपन्न सोहळा याची याची डोळा आपण पाहतोय. खूप चांगल्या प्रकारे लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेचं 195 देशांमध्ये आपण पाहणार आहोत. AXN हे चॅनलच्या माध्यमातून एकंदरीत 195 देशांमध्ये 7 खंडांमध्ये NXT लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट स्वरूपात. टेनिस क्रिकेटची ही गगनभरारी आहे, गरुड झेप आहे. 1987 ते 2022 या 35 वर्षांमध्ये टेनिस क्रिकेटला आलेले हे सुगीचे दिवस आपण पाहतोय. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 35 धावांची आवश्यकता. आज ट्रॅक, टी शर्ट, शूज आणि या लाईव्ह कव्हरेज सुसज्ज अशा मैदानामध्ये काय जबरदस्त भरारी घेतलंय या टेनिस क्रिकेटच्या खेळाने. फुलटॉस स्वरूपातील चेंडू आहे. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकेरीवरतीच सॅटिस्फाईड व्यक्त जरूर दोन्ही देखील फलंदाज समाधान व्यक्त करतात. धावसंख्येचा विचार जर आपण केला तर थेंबे थेंबे तळे साचे. ॲज अ लिटल ॲज अ मिकल आपण पाहतोय. स्लो प्रोग्रेस इज बेटर दॅन नो प्रोग्रेस. 14 धावा या फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर मिस्टर किरण या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. हो यावेळेला विराट प्रेम कोहलीचा क्लास दर्शवणारा कव्हर ड्राईव्हचा फटका बघायला मिळालाय. अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन जबरदस्त बघायला मिळालं. मिडल ऑफ द बॅटने हरेश्वर पाटील यांना देखील आपण पाहू शकतायत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये सत्यनारायण कोपरे संघासाठी खेळत असताना खरं तर संपूर्ण पालघर जिल्ह्याभर धुमाकूळ घालणारा हा खेळाडू कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट म्हणून ओळखला गेलाय. टेनिस बॉल क्रीडा विश्वातील एक कार्यसम्राट महानायक खेळाडू हरेश्वर पाटील यावेळेला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. मोठं नाव आहे. खूप कमी क्रिकेटच्या वर्ल्ड मध्ये हरेश्वर पाटील आजच्या तारखेला सिर्फ नाम ही काफी है, फक्त नाव राहिलेलं नाहीये तर खऱ्या अर्थाने ब्रँड बनलेला हरेश्वर पाटील या वेळेला श्री सत्यनारायण कोपरे संघाचा कर्णधार पंचांच्या भूमिकेमध्ये एकदा जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता. अप्रतिम पंचांची भूमिका रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये हरेश्वर पाटील यांच्या माध्यमातून चांगलं सहकार्य या वेळेला
बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून येतोय वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. वयाची 40 क्रॉस केल्यानंतर काही जबरदस्त गौड दौड, चांगला फिटनेस आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार जर आपण केला तर फलकावरती फ्लाय झालाय, ते एकंदरीत पाहायला मिळते 18 धावसंख्येवर. विजयासाठी अजून देखील 30 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू किती शिल्लक असतील तर ऍक्युरेट 15 चेंडूंचा खेळ शिल्लक, 15 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं समीकरण खानिवडे मास्टर्स या संघासमोर हे एकंदरीत इक्वेशन आणि या सिच्युएशन आपण पाहतोय. यावेळेला पंच यास इंटरेस्टेड आहेत. नो चेंडू दर्शवला गेलाय पंचांच्या माध्यमातून. सोनेपे सुहागा नो +4, 5 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जात आहेत, समाविष्ट केल्या जात आहेत. आणि 5 धावांसहित संघ जर आपण पाहिला तर फार झपाट्याने फलकावरती जाऊन पोहोचतोय. तो एकंदरीत पाहायला मिळतोय 23 धावा. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचं सहर्ष स्वागत करीत आहोत श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीच्या ऐतिहासिक मैदानामध्ये. मोठी स्पर्धा आपण पाहू शकतात. यावेळेला ऑफ साइड दी ऑफ स्टंप पंच मात्र आम्हाला सूचित करतायत हा वाईट चेंडू आहे. खराब चेंडू दर्शवला गेलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते. धावसंख्येचा विचार जर आपण केला तर स्कोर कार्डवर वृद्धिंगत होत असताना जाऊन पोहोचलंय 24 धावा. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ हा एकंदरीत समाप्त अखेर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूचा मागोवा घेत आहेत. पूर्वी आपण पाहू शकतात खूप छान प्रकारे पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट्स मात्र होईल का एक क्वेश्चन मार्क. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय धावचीच्या स्वरूपामध्ये. अगदी शेवटच्या क्षणाला यष्ट्यांचा झेंडा तुला विहान माझे एकवीरा आईचा, एकवीरा आईचा. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर फ्लाय झाले ते एकंदरीत पाहायला मिळते 25 धावा. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त अखेर झालाय. येणारी चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 14 आणि 14 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर ऍक्युरेट 23 धावांची आवश्यकता. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न जर पाहायला मिळतोय. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन चांगलं बघायला मिळालंय. आजच्या दिवसामध्ये महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील खूप सारं स्वागत आहे. श्री गणेश संघगास कोपरीच्या माध्यमातून 40+ मास्टर चषक मध्ये महिलांचं देखील सहर्ष स्वागत करीत आहोत. एक काळ असा होता की स्त्री फक्त चूल आणि मूळ या दोनच गोष्टींसाठी ओळखली जायची, परंतु आता काळ इतका बदललाय की अप्रतिम स्त्री मात्र प्रत्येक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेताना पाहायला मिळते. आदरणीय बालचंद्रजी गावड सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. सहर्ष स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम सर. यावेळेला एस पंच मात्र आम्हाला सूचित करतायत ICC नियम क्रमांक 23 लेग बाईच्या संकेत दर्शवण्यात आलेले आहेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर फलकावर फ्लाय झालाय ते एकंदरीत पाहायला मिळते 28 धावा. 3 षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर एकंदरीत 3 षटकांचा खेळ जो आहे तो परिपूर्ण अवस्थेमध्ये परिपक्व झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 28 धावा फलकावर. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आपण पाहू शकतायत. मैदानाच्या आतमध्ये खानिवडे मास्टर्स या संघासमोर ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झालाय. यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय खारीगाव या संघाच्या माध्यमातून स्वीकारण्यात आलेला आहे. नेक्स्ट मॅच मध्ये ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होतोय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या विजयासाठी जर आपण पाहिलं तर 20 धावांची आवश्यकता खानिवडे मास्टर्स या संघासमोर पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये दिग्गज पंच आपण पाहू शकतात. आजच्या दिवसामध्ये मिस्टर महेंद्र पाटील, मॅन फ्रॉम भाईंदर,
यांना देखील आपण पाहू शकतात. मोठं नाव क्रिकेटच्या वर्ल्ड मध्ये आणि आज रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका जी आहे ती तारले डोंगरानु देऊळ बांधून मानाचा मान पुढा केला. तारले डोंगरानु देऊळ बांधून मानाचा मान पुढा केला. मानाचा मान पुढा केला न माझे एकवीरा आईचा, एकवीरा आईचा. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. गुड क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेटचा आस्वाद या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवू शकतात. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या विजयासाठी ॲक्युरेट 20 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं समीकरण आदरणीय यज्ञेश्वर अनंत पाटील, वसई विरार महानगरपालिकेचे नगरसेवक महोदय, तसेच आपण पाहू शकतायत एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशिष्ट सहकार्य करण्यात आलेलं आहे. कौतुक कालावधी इतकं कमीच आहे. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस आदरणीय यज्ञेश्वर अनंत पाटील यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. त्यांचे देखील शतशः आभार व्यक्त करीत आहोत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 20 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळते. खचून जाऊच नका, सामना अजून देखील परिपूर्णरित्या बॅलन्सिंग अवस्थेमध्ये आपण पाहतोय. म्हणतात ना, आयुष्यामध्ये वाईट दिवस आल्यावर कधीच खचून जाऊ नका आणि चांगले दिवस आल्यावर कधीच गर्व करू नका, कारण आयुष्यात सर्व प्रकारचे दिवस हे जाण्यासाठीच आलेले असतात. सामना पूर्णपणे बॅलन्सिंग अवस्थेमध्ये आहे. 12 चेंडूमध्ये 20 धावा होऊ देखील शकतात, 12 चेंडूमध्ये 20 धावा रोखल्या देखील जाऊ शकतात. सेल्फ कॉन्फिडन्स खूप इम्पॉर्टंट फॅक्टर मानला जाईल. सुनील मनोहर गावस्कर यांनी देखील सांगून ठेवलंय, या टेम्परामेंट आत्मविश्वास ही यशाचे गुरुकिल्ले मानले गेले. आणि मैदानाच्या आतमध्ये रफ अँड टफ सामना आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकतात मिस्टर राजेश. यावेळेला लाऊड अपेल, याज द फिंगर इज गॉन अप. अंपायर नाव जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये काही विलक्षण गोलंदाजी आपण पाहतोय. लवली डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर, फलंदाज बाद. आयोजन आणि नियोजनानं सामन्याला चढलाय रंग. रण मैदानी भिडली बघा सुंदर अशी जंग. आयोजन आणि नियोजनानं सामन्याला चढलाय रंग. सारे खेळाडू हो दमदार, सारे खेळाडू हो दमदार. घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. आमचे घासकोपरी गावात रंगलाय मास्टर. धन्यवाद डीजे. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राजेश करत, ब्रँड ऑफ भाताणे यांना आपण पाहू शकतायत. 40+ मधील एक स्टार खेळाडू, काही विलक्षण गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. आता 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या विजयासाठी अजून देखील 20 धावांची आवश्यकता. न्यू मॅन इन आपण पाहू शकतात. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दिलीप पाटील या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेटने फटका खेळला गेला इंटू द गॅप मध्ये. फार वेगाने, अति द्रुत गतीने चेंडू मात्र वेगावरती स्वार होऊन डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅदर केला जातोय. तत्पूर्वी डीजे चौकार गेल्यानंतर डीजे वाजवा, लक्षात असू द्या चौकार गेलेला नाहीये. धावसंख्येचा विचार जर आपण केला तर स्कोर कार्डवर या ठिकाणी फ्लाय होत असताना जाऊन पोहोचते. ते एकंदरीत पाहायला मिळत आहे राऊंड फिगर मध्ये 3-0, 30 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहे. देणारे चेंडू शिल्लक आहेत अजून देखील. ॲक्युरेट आपण पाहू शकताय 10 आणि 10 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट 18 धावांची आवश्यकता. खानिवडे मास्टर्स या संघासमोर आपण पाहतोय. इज ऑन स्ट्राईक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेला सज्ज झालेले आहेत. मिस्टर दिलीप पाटील यांच्याकडे क्षमता आहे, सामन्याला जिंकू शकतायत. आज पुन्हा एकदा लौकिकाला साजेसा खेळ करण्याची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. शब्दांपेक्षा कृती नेहमीच सर्वश्रेष्ठ गणले गेलंय आणि त्या अनुषंगाने खेळावं लागेल. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप स्वीपर कव्हर झोन मध्ये. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्नशील दोन्ही देखील फलंदाज. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय.
खेळाडूचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. वयाची 40 क्रॉस केलंय, परंतु काही जबरदस्त फिटनेस. उमर 55 की लेकिन दिल बचपन का आपण पाहतोय. जबरदस्त फिटनेस दर्शवण्याचं कार्य, कारण आपला तारुण्यकाळ अक्षरशः गाजवलेले हे खेळाडू आहेत आणि या क्रिकेटवरील अफाट जिव्हाळा वयाची 40 क्रॉस केल्यानंतर देखील त्यांनी जोपासलाय आणि आज एक धाव आरोग्यासाठी या मूलमंत्र जपित असताना जबरदस्त फिटनेस मैदानाच्या आतमध्ये एका साईडने दिलीप पाटील यांना आपण पाहू शकतायत, तर दुसऱ्या साईडने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हेमंत. चांगला फिटनेस. आदरणीय सन्माननीय श्रीयुत बालचंद्र गावड साहेब यांना मी विनंती करतोय, कृपया करून आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. श्री गणेश संघ घासकोपरी आयोजित 40+ मास्टर चषक या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका बघायला मिळालाय. चेंडू मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. एक धाव जरूर परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी येतील का तर नाही, एकेरीवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावसंख्येचा विचार जर आपण केला फलकावर आतापर्यंत खानिवडे मास्टर्सचा संघ जाऊन पोहोचलाय, तो एकंदरीत पाहायला मिळतोय. 33 या धावसंख्येवर येणारे चेंडू शिल्लक आहेत. अजून देखील ॲक्युरेट 8 आणि 8 चेंडूंमध्ये विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण अप्रतिम सामना आपण पाहतोय. या वेळेला मात्र क्रिकेटचा क्लास दर्शवला होता फटक्यावर, परंतु बॅट फ्लो अपूर्ण होता. बॅटचा फ्लो होता तो कुठेतरी अपूर्ण राहिला आणि या त्या अनुषंगाने या वेळेला 2 धावा सहजगत्या परिपूर्ण. कॅच देखील ड्रॉप होतोय. जेल सोडूच नका. कालच्या दिवसामध्ये PTDSच्या मैदानामध्ये कुणाल पागदरे यांचा जेल मात्र सुटला आणि या जबरदस्त 16 चेंडू 79 धावा त्याने या खऱ्या अर्थाने अनुफार्मा प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून केल्या. जेव्हा जेव्हा जेल सुटलाय तेव्हा इतिहास घडलाय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर मिस्टर राजेश खरत. या वेळेला फक्त दिशा दर्शवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. वारंवार मात्र जेल सोडण्यात आलेले आहेत. षटक जर आपण विचार केला तर आतापर्यंत 4 षटकांचा खेळ योग्यरित्या सुयोग्यरित्या समाप्ती अखेर झालाय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 37 धावा फलकावर येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 11 धावांचं आव्हान एकंदरीत समोर पाहायला मिळते. 6 गेंद शेष 11 रनों की जरूरत हे एकंदरीत सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. श्री गणेश संघ घासकोपरी प्रेझेंट मास्टर चषक 40+ ही स्पर्धा आपण पाहतोय. येथे तारे आहेत, येथे सितारे आहेत, येथे कमाल आहे, येथे धमाल आहे, येथे धडाका आहे, येथे धूम धडाका आहे. अप्रतिम आयोजनाने नियोजन आपण पाहू शकतायत. क्रिकेटचा नेत्रदीपक दैदिप्यमान आरस पाणी अभिजात सौंदर्य संपन्न सोहळा, याची देहा याची डोळा आपण पाहतोय. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल, एंटरटेनमेंटचा डबल डोस या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेझेंट करण्यात आलाय. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचं हे ऐतिहासिक क्रीडा संकुल आपण पाहतोय. अनेक विक्रम मालिकांनी आणि अनेक विक्रम यज्ञांनी अनेक सुवर्ण अध्यायांनी शृंगारलेलं श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचं हे मैदान. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 11 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये दिग्गज पंचांना आपण पाहू शकतायत. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये मिस्टर महेंद्र पाटील, ब्रँड ऑफ भाईंदर. दिग्गज पंच यावेळेला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतायत. यावेळेला स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल झालाय. डीप स्वीपर कव्हर झोन मध्ये दुसऱ्या धावेसाठी निघालेत. यावेळेला धोक्याची घंटा पंच आम्हाला सूचित करतायत. यस, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. फलंदाज बाद घोषित केला जातोय. सामन्यामध्ये रंगत आला. कोण करेल वार आणि कोण करेल पलटवार, काय घडेल आणि काय बिघडेल. आता लढायचंय, आता लढायचंय, आता घडायचंय, आता जिंकायचं. ही एकच भूमिका घेऊन या एकाच ईर्ष्येने दोन्ही देखील संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. सामन्याचं समीकरण जर आपण तपासून पाहिलं तर अजून देखील येणारे चेंडू शिल्लक आहेत. ॲक्युरेट 5 आणि 5 चेंडूंमध्ये विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण. रफ अँड टफ सामना, हाय वोल्टेज मॅच, काटे की टक्कर आपण पाहतोय. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से, कश्मकश मुकाबला, रोचक, रोमांचक, रोमहर्षक, चित्त थरारक, चित्त वेदक, काळजाचा ठाव घेणारा आणि हृदयाची स्पंदन वाढवणारा सामना सुरू आहे. ओहो, यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आला. यस, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. काही विलक्षण गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त क्लास गोलंदाजी आपण पाहू शकताय. 2 चेंडू
सातांची आगरी कोल्यांची घोडेल पण वाकणार नाही सातांची आगरी कोल्यांची घोडेल पण वाकणार नाही सातांची आगरी कोल्यांची घोडेल पण वाकणार नाही सातांची आगरी कोल्यांची धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. काय विलक्षण गोलंदाजीचं प्रत्येक कारण मैदानाच्या आतमध्ये हृदय विजय गोलंदाजी. येणारी चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. मिस्टर धनंजय पाटील ब्रँड ऑफ भाताणे सुपर बॉलिंग. संकटमोचक खेळाडू कसा असावा, सामन्याला रीड करणारा खेळाडू कसा असावा, विजयी पताका रोवणारा आणि या खऱ्या अर्थाने समुद्राच्या मध्यावर फसलेल्या नौकेला किनाऱ्यापर्यंत आणणारा खेळाडू कसा असावा याचं एक परिपूर्ण उदाहरण धनंजय पाटील यांच्या माध्यमातून सामन्याला कलाटणी मिळालंय. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा योग्य टप्प्याला प्राधान्य देण्यात आलंय. अप्रतिम. यस लेग बाईच्या संकेत पंचांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. खूप चांगल्या प्रकारे पंचांची भूमिका. येणारी चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 3 आणि 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं समीकरण खचून जाऊच नका. सामना अजून देखील बॅलन्सिंग आहे. स्वामी विवेकानंद यांचे फार सुंदर शब्द आहेत. संघर्ष जितना कठीण होगा जीत उतनी ही शानदार होगी. जी लोक आपली स्वप्न घामाच्या शाईने लिहितात त्यांच्या नशिबाची पाणी ही कधीच कोरी नसतात. 3 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहू शकतात 9 धावांची आवश्यकता. सुपर मॅच. 3 चेंडू 9 धावा 9 धावा 3 चेंडू. या वेळेला मात्र पंच इंटरेस्टेड असतील का अजून देखील बघण्यासारखं आहे. यस व्हाईट बॉल दर्शवला गेलाय. खराब चेंडूच्या संकेत पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 8 धावांचं टार्गेट जे एकंदरीत समोर पाहायला मिळते. पहिलाच सामना अत्यंत रंगतदार अवस्थेमध्ये बघायला मिळालाय. रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचं पुरेपूर मनोरंजन करणारा सामना अगदी फर्स्ट मॅच मध्ये. यावेळेला लोअर फुलटॉस स्वरूपातील चेंडू काऊ कॉर्नर झोन मध्ये खेळला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील दोन्ही देखील फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. जबरदस्त. येणारी चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 2 आणि 2 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट आवश्यकता पाहायला मिळते 6 धावांची. काय सामना रंगलाय. 2 गेंदे शेष 6 रनों की जरूरत. लढा. लेट्स फाइट. संघर्ष ही खूपच महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. सेल्फ कॉन्फिडन्स खूपच महत्वपूर्ण भूमिका असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल घालून प्रयत्नांचे बटन दाबले तर यशाचा फार सुंदर फोटो निघत असतो आणि यावेळेला प्रयत्नांची पराकाष्ठा करणं ही काळाची गरज बनलंय. दोन्ही देखील खेळाडू दोन्ही देखील संघ मातब्बर आणि दिग्गज आपण पाहतोय. एका साईडने धनंजय पाटीलने मात्र रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचं मन जिंकलंय तर दुसऱ्या साईडने फलंदाज इज ऑन बॅटिंग स्टान्स आपण पाहू शकतायत. मिस्टर हेमंत हा खेळाडू देखील प्रतिभेने नटलेला आहे. क्षमता आहे. सामन्याला जिंकू शकतोय. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. 2 चेंडू आणि 6 धावा. या वेळेला मात्र आपण पाहू शकतायत क्या बात आहे. धनंजय पाटील संकट मोचक मॅन ऑफ क्रायसिस आपण पाहतोय. आता 1 चेंडू शिल्लक आहे आणि 6 धावांची आवश्यकता. जिंकायचं असेल तर षटकार खेचावा लागेल. अगदी चटकन डोळ्यासमोर दिनेश कार्तिक आणि सौम्या सरकारचे डोळे एकंदरीत जोडी उभी झाले कारण 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता होती. आर प्रेमदास स्टेडियम कोलंबोचं मैदान होतं. निधास ट्रॉफी ते करंडक. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता आणि दिनेश कार्तिकने षटकार खेचला होता. IPLच्या माध्यमातून 2 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना अक्षर राजेशभाई पटेल गोलंदाज किंग्स 11 पंजाब या संघाच्या माध्यमातून आपण पाहिला होता. आणि दुसऱ्या साईडने जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने फलंदाज महेंद्रसिंग धोनी. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना जबरदस्त 2 मोठे फटके. याच पंच काय सांगतायत. 1 चेंडूचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये आपण पाहू शकतायत. विजयासाठी ॲक्युरेट 6 धावांची आवश्यकता ही समोर पाहायला मिळते. असे कितीतरी किस्से इंटरनॅशनल क्रिकेट हिस्ट्रीमध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर चेतन शर्मा आणि जावेद मियादाची डोळे पटकन ही जोडी देखील डोळ्यासमोर येते कारण 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना जबरदस्त 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना षटकार आला होता. चला खेळाडू वर्ग आपण मैदानाचा ताबा घ्यायचा नाहीये. विनंती असेल खेळाडू वर्ग आपण कृपया करून खेळाडू कक्षामध्येच विराजमान व्हा अन्यथा पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. जे एकंदरीत सूचना आपणापर्यंत पोहोचवित आहोत. अप्रतिम सामना या ठिकाणी रंगलेला आहे. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. एकंदरीत समीकरण इक्वेशन अँड सिच्युएशन
मैदानाच्या आतमध्ये एका साईडने खानिवडे मास्टर्सचा संघ आपण पाहू शकतायत फलंदाजी करतोय, झुंजतोय, संघर्ष करतोय. दुसऱ्या साईडने भाताने मास्टर्स, असे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये या महत्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचलेले आहेत. अप्रतिम सामना, हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 6 धावा. थोडासा व्यत्यय त्या ठिकाणी जरूर निर्माण झालाय. पंचांच्या माध्यमातून अगदी थोड्याच वेळामध्ये सोल्युशन त्या ठिकाणी दिलं जाईल आणि पुन्हा एकदा आपण मैदानाकडे एकंदरीत वळणार आहोत. काही जबरदस्त मैदान आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की मला एका समांतर मैदानामध्ये खेळण्याची संधी मिळावी आणि स्वप्न पूर्ती करणार आहे मैदान. कारण चहूबाजूंनी पॅराललपणा जो एकंदरीत समांतरपणा आहे तो मेंटेन करण्यात आलाय. अत्यंत सुसज्ज, नेटनेटकं, सुशोभित, प्रेक्षणीय, दर्शनीय, आकर्षणाचा केंद्रबिंदू नजरेच्या कवाक्षामध्ये आणि या हृदयाच्या कप्प्यामध्ये खऱ्या अर्थाने साठवून ठेवावंसं मैदान आपण पाहतोय. अप्रतिम, पूर्णपणे पॅरलल, पूर्णपणे समांतर. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी चे हिस्टोरिकल, ऐतिहासिक अनेक विक्रम मालिकांनी, अनेक विक्रम यज्ञांनी आणि अनेक सुवर्ण अध्यायांनी शृंगारलेलं हे मैदान आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे टॉस बॉक्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. श्री गणेश संघ घास कोपरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॅग्स लहरताना आणि बहरताना पाहायला मिळत आहेत. 195 देशांमध्ये लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेचं देखील आपण पाहू शकतायत. स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं, पद्धतशीर व्यवस्थापन कसं असावं याचं एक परिपूर्ण उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 195 देशांमध्ये 7 खंडांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं आपण पाहू शकतायत. NXT लाईव्ह ब्रँड ऑफ दैसर यांच्या माध्यमातून कॅमेरामॅनची भूमिका मिस्टर जयदीप पाटील, मॅन फ्रॉम दैसर. डिजिटल स्कोर आपण पाहू शकतात मितेश म्हात्रे यांचं देखील खूप चांगलं कार्य लाईव्ह कव्हरेजच्या बाबतीमध्ये. एडिटर महोदय मिस्टर मनीष पाटील अँड मयूर पाटील यांना देखील आपण पाहू शकतात. ब्रँड ऑफ दैसर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारची भूमिका, खूप चांगल्या प्रकारचं कार्य. NXT लाईव्हच्या माध्यमातून 7 खंडांमध्ये लाईव्ह कव्हरेज स्पर्धेचं आपण पाहतोय. मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये मिस्टर रोहित पाटील, ब्रँड ऑफ घास कोपरी यांना देखील आमच्या समवेत आपण पाहू शकतात. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये खूप चांगली भूमिका रोहित पाटील यांच्या माध्यमातून साकारली गेली. 2 पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका साईडने हरीश्वर पाटील यांना आपण पाहतोय, दुसऱ्या साईडने मिस्टर महेंद्र पाटील, ब्रँड ऑफ भाईंदर. अगदी थोड्याच वेळामध्ये संजय मेहरा यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. ब्रँड ऑफ नाला सोपारा. खूप चांगल्या प्रकारे सूर्या लीग देखील त्याने हाताळली. जो एकंदरीत मंडप डेकोरेटर्स आहेत, मिक्सरचा स्विच आपण ऑन करायचा आहे. विनंती करीत आहोत जे मंडप डेकोरेटर्स असतील त्यापर्यंत ही महत्वपूर्ण सूचना पोहोचवित आहोत. मिक्सरचा स्विच आपण ऑन करा, रिक्वेस्ट करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. चला, जो काही निर्णय असेल आमच्यापर्यंत पोहोचू द्या, कारण वेळ कुणासाठी कधीच थांबत नसते मित्रांनो आणि खेळाडूंनो. ज्याने घड्याळाचा शोध लावला पीटर हेनलिन, जर्मनीचा तो वैज्ञानिक, आणि त्याच्यासाठी देखील घड्याळाचे 3 काटे जे आहेत ते कधीच थांबलेले नव्हते. आणि त्या अनुषंगाने जो काही निर्णय असेल तो अगदी विनाविलंब आमच्यापर्यंत पोहोचू द्या. वेळ कधीच कुणासाठी थांबणार नाहीये. एका वर्षाचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर वार्षिक परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्याला तुम्ही विचारू शकतायत की एका वर्षाचं महत्व हे किती मोठं आहे. एका महिन्याचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर अशा आईला तुम्ही विचारू शकतायत जिने 8व्या महिन्यात आपल्या बाळाला जन्म दिलेला असतो. एका आठवड्याचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर साप्ताहिक विकणाऱ्या संपादकाला तुम्ही विचारू शकतायत एका आठवड्याचं महत्व हे किती मोठं आहे. एका दिवसाचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर खऱ्या अर्थाने अशा कामगाराला विचारा ज्याची घरात 4 मुलं जेवण्यासाठी वाट पाहत असतात. एका तासाचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर एखाद्या प्रियसीला विचारा जी आपल्या प्रियकराची वाट बघत असते. एका मिनिटाचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर नुकताच ज्याची गाडी चुकलेली आहे त्या व्यक्तीला तुम्ही विचारू शकता एका मिनिटाचं महत्व किती मोठं आहे. एका सेकंदाचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर नुकताच जी व्यक्ती अपघातामधून वाचलेली आहे त्या व्यक्तीला तुम्ही विचारू शकता एका सेकंदाचं महत्व किती मोठं आहे. आणि एका प्रति सेकंदाचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर मॅरेथॉन मध्ये धावणाऱ्या त्या धावपटूला तुम्ही विचारू शकतायत ज्याची एका प्रति सेकंदामुळे सुवर्ण पदकाचं रूपांतर जे आहे ते रजत पदकामध्ये झालेलं असतं. आणि म्हणूनच वेळेचं महत्व हे अगणित आहे. याच निर्णय मात्र आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे.
यस, पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला या वेळेला 2 धावांनी एकंदरीत पॅनलाइज सामोरं जावं लागलंय. जो पंचांचा योग्य आणि सुयोग्य निर्णय आपण पाहतोय आणि त्या अनुषंगाने 2 धावांची कपात या ठिकाणी केली जाईल. आता 1 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा हे समीकरण बनलेलं आहे. सो पंचांचा निर्णय, रूल्स अँड रेग्युलेशन्स फार महत्वपूर्ण आहेत क्रिकेटच्या वर्ल्ड मध्ये आपण पाहिलंय. कारण कधीच शोल्डर डाऊन करून तुम्ही खेळू शकणार नाही.